ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक महिलांशी चर्चा करण्यात आली। त्यावेळी नरेंद्र मोदींचं कौतुक महिलांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील महिला सक्षम झाल्या आहेत। गेल्या 70 वर्षात जे झालं नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं। त्यामुळे आम्हाला इथून पुढे मोदी हेच पंतप्रधान हवे आहेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। महिलांसाठी मोदींनी आणलेल्या विविध कल्याणकारी योजना महिला वर्गाच्या पसंतीला उतरत आहेत। विशेषतः स्वयंरोजगारासाठीच्या योजनेचे कौतुक महिला वर्गातून होत आहे। मोदीजींनी म्हणजे सुरक्षा रक्षणाचे कायदे पण काढलेले आहेत। महिलांसाठी आरक्षण, महिलांसाठी एसटी अर्ध तिकीट, 75 वर्षांच्या वृद्धांसाठी, वृद्ध महिलांसाठी फ्रीमध्ये बस सेवा, सुकन्या योजना आणि समृद्धी योजना, आणखी भरपूर महिलांसाठी खूप योजना आहेत। आम्ही महिलांचे बचत गट चालवतो। बचत गटामधून आता मुद्रा लोन योजना आणि 10,000पासून तर 5 लाखापर्यंत महिलांना कर्ज मोदींनी मिळवून दिले आहेत। महिलांनी स्वतःचे म्हणजे व्यवसाय सुरू केले आहेत। मोदीमुळे बँकेने आम्हाला स्वतःहून फोन केले आणि कर्ज दिले। मोदी नसते तर आम्ही हा स्वतःचा व्यवसाय कधीच सुरू करू शकलो नसतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आणि गरिबांच्या सबलीकरणाच्या अनेक योजना आणल्या आणि त्या सक्षमपणे तळागाळात पोहोचवल्या। म्हणूनच महिला वर्गाची मोदींना पसंती दिसते। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे 10 वर्षात त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या। त्याला पायावर उभा केलं। ब्युटी पार्लर साठी कोर्स दिला सगळ्यांना आणि दवाखान्यासाठी 5 लाख रुपयांची योजना, या अशा अनेक योजना नरेंद्र मोदी आल्यापासून महिलांना, सर्व नागरिकांना मिळालेल्या आहेत। आणि याच्या पाठीमागे 10 वर्षात कोणत्याही प्रकारच्या योजना आतापर्यंत पोहोचल्या नाही। आता हे सक्षम पंतप्रधान असल्यामुळे या पुढच्या या इलेक्शनसाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्याची व ते चांगले आहे। मोदी पंतप्रधान झाल्यापासून सामान्य महिलांना खूप फायदा झालाय, म्हणून सर्वसामान्य महिलांना पंतप्रधान म्हणून पुन्हा मोदीच हवे आहेत। मोदी पंतप्रधान झाल्यापासून बऱ्याच आमच्यासारख्या सामान्य महिलांसाठी बराच फायदा झाला आहे आमचा, आणि त्यांच्या बऱ्याच योजना आमच्यासारख्या महिलांच्याकडे पोहोचत आहेत आणि त्यामुळे आम्हाला मोदी पंतप्रधान म्हणून परत हवे आहेत। नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक योजना आणि कायदे आले। रद्द झालेला ट्रिपल तलाक, रद्द झालेले कलम 370 आणि राम मंदिराची पूर्तता, या बाबी देखील महिला वर्गाला भावल्याचे दिसत आहे। गेले जे 60-70 वर्ष, 75 वर्ष जे काही झालं नाही ते आता मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलं आहे। 2014 पासून आपल्या भारतात भरपूर काही वेगवेगळे नवीन योजना आल्यात, कायदे आलेत। आपण ट्रिपल तलाक घेतला तर मुस्लिम महिलांना जे तलाक म्हणून बिचाऱ्यांचं आयुष्य बर्बाद व्हायचं, ते आज त्या सुखी आहेत। भले ते ओपन होऊन समोरून बोलत नाही, पण ते पाठवून मोदीजींनाच पाठिंबा देत आहेत मनापासून। 370 कलम जो काश्मीरचा, 1 इंच जागा तुम्ही विकत घेऊ शकत नव्हता, आज ते काश्मीरवाले किती खुश आहेत की त्यांना आज 370 कलम हटवला। इतकी वर्ष कोणी हटवला नव्हता, मोदीजी होते म्हणून ते शक्य झालं।